सोमवारपासून बाजार सुरू झाला आणि आवकही फार काही घटलेली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर, लाल कांदा आणि रब्बी कांदा हे मात्र टिकून आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी ते वाढलेले दिसून येत आहे. येणाऱ्या काळामध्ये रब्बीचा कांदा परत एकदा भाव खाईल का? अशी स्थिती आहे आणि लाल कांद्याचे पडलेले जे दर होते ते सुद्धा त्यातले त्यात टिकून आहे, थोडेसे वाढत आहे. कुठल्या ठिकाणी वाढले आहे, किती वाढलेले आहेत हे आपण बघणारच आहोत. आणखी एक बातमी महत्त्वाची आहे, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला अशी विनंती केली आहे की यंदा तुम्ही 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करा. आणि ती कधी करा? तर तुमच्या पद्धतीप्रमाणे जुलैमध्ये, जूनमध्ये नव्हे, तर ती मार्च, एप्रिलमध्येच ही प्रक्रिया सुरू करा, असं अधिकृत पत्र दिलं आहे. पणन मंत्र्यांनी विधानसभेत बोलताना तशी अधिकृत घोषणा केलेली आहे. याचा एकत्रित परिणाम येणाऱ्या काळात काय होईल आणि बाजारभावाची दिशा कशी असेल याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 11 मार्च, वार आहे बुधवार, 2026 साल आहे. तर आज महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत, म्हणजे 8 मार्चपर्यंतचे जे बाजारभाव होते त्या तुलनेत आता कुठल्या क्वालिटीचा कांदा, कुठल्या बाजारात, कुठल्या प्रकारचा कांदा वाढलेला आहे, घसरलेला आहे, आणि घसरण असेल तर ती दिलासादायक आहे का? म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत एकदम 70% जी घसरण गेली होती, 60% पुढे होती, ती कमी आहे. ते कुठल्या ठिकाणी आहे ते सगळं समजून घेऊ. सर्वप्रथम मी तुम्हाला आवक जी आहे या 3 दिवसामध्ये ती कशी राहिली ते तुम्हाला सांगतो. सोमवारी बाजार सुरू झाला आणि आवकही बऱ्यापैकी राहिली. 4,21,000 क्विंटल इतकी आवक इतकी आवक राज्यामध्ये होती, संपूर्ण राज्याची. यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांदा आणि पोळ कांदा, आता उन्हाळी कांदा याच्यामध्ये पिंपळगावला जो येतो तो पोळ कांदा त्याला म्हटलं जातं. तर या कांद्याची आवक जी होती ती तब्बल 2.5 लाख क्विंटल इतकी होती. त्यात काही फार घसरण झालेली नाहीये. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी काल जी आवक आहे सगळ्या राज्यातली 3,40,000 क्विंटल इतकी होती. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात 1,80,000. आणि आज संध्याकाळी 5 पर्यंतचा आढावा मी घेऊन ही जी माहिती देतो आहे त्या माहितीनुसार आज बुधवारी संध्याकाळी 5 पर्यंत राज्याची जी आवक नोंदवली गेली ती 2 लाख क्विंटल आहे. आता ही अपडेट होणार आहे. हे सकाळच्या सत्रातले बाजारभाव आहे. अनेक बाजार समित्या त्यांच्याकडनं बाजारभाव त्याचे अपडेट येतात आणि त्यानुसार आपण ते याच्यामध्ये ती माहिती आपल्याला मिळत असते. आता यामध्ये नाशिक जिल्ह्यात 90,000 क्विंटल कांदा आज आलेला आहे, लाल कांदा. उन्हाळी कांद्याचा विचार केला तर उन्हाळी कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण, पिंपळगाव आणि थोडासा लासलगावमध्ये पण येतो आहे. अहिल्यानगरमध्ये तो अकोलेमध्ये आला होता, संगमनेरमध्ये आलेला आहे. पुण्यामध्ये गरवा कांदा आहेच, हे तुम्हाला माहिती आहे. थोडक्यात आता उन्हाळी कांदा, रब्बी कांदा जसं आपण चर्चा केली होती तर साधारण अनेक शेतकरी म्हणतायत की माझा कांदा 20 तारखेला येईल. तर त्या तारखेच्या आसपास ही किंवा येत्या 8 दिवसात ते वाढू शकतात. आणि लाल कांदा जो आहे तो व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा आपल्याकडच्या आकडेवारीनुसार तो साधारण या आठवड्यामध्ये तो कमी कमी होऊ शकतो. आठवड्यामध्ये 10 दिवसात याचा व्हिडिओ मी आधीच केलेला आहे, तुम्ही त्यातली माहिती घेऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला जे रोजचे बाजारभाव आपण अगदी सकाळपासून टाकत असतो, मग ते बंगलोरचे असेल, त्याची आवक असेल, ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माफ करा, व्हॉट्सअप चॅनल आहे, पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक असते, तिथे जाऊन बघू शकता. माझ्याशी थेट बोलण्यासाठी म्हणून फेसबुक पेजवरनं तुम्ही मेसेंजरवरनंही माझ्याशी बोलू शकता, तिथेही कमेंटवरनं माझ्याशी संवाद साधू शकता. अनेक शेतकऱ्यांना, प्रश्नांना, शंकांना मी तिथे मेसेंजरद्वारे उत्तर देत असतो फेसबुकवर. विशेषतः जे तरुण शेतकरी त्यांना रील्सची आवड आहे त्यांनी तिथं जाऊन ते बघावं. कारण इथे मोठमोठे व्हिडिओ अनेकांना आवडत नाही. मी पण अलीकडे व्हिडिओचं प्रमाण, आकार तसे कमी केलेले आहेत आणि जेवढं सोपं सुटसुटीत करता येईल आणि तुमच्यापर्यंत अचूक पोहोचवता येईल असा माझा प्रयत्न असतो. आता जो महत्त्वाचा भाग आहे तो यंदा
जी कांद्याची खरेदी आहे, सरकारी कांद्याची खरेदी, ती 5 लाख मेट्रिक टन इतकी करावी महाराष्ट्रातनं, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे. सचिन आहेर यांनी प्रश्न विचारला होता. त्यांना उत्तर देताना मंत्री जयकुमार रावळ, जे पणन मंत्री आहेत, त्यांनी विधानसभेत सोमवारी हे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 5 लाख मेट्रिक टनांची मर्यादा करावी. मागच्या वर्षी 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. महाराष्ट्र शासनाचं आणि मंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की मागच्या वेळेस जी खरेदी झाली ती जून नंतर ही प्रक्रिया सुरू झाली आणि प्रत्यक्ष खरेदी तर जुलैमध्ये झाली होती. याचा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. त्यामुळे जे बाजारावर दबाव यायला पाहिजे होता तसा तो झाला नाही. परिणामी बाजारभाव दबावातच राहिले आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. उलट यंदा ती खरेदी मार्चपासूनच किंवा एप्रिलपासून सुरू करावी. म्हणूनच मी सुरुवातीला जे थंबवर लिहिला आहे त्याच्यामध्ये की एप्रिलपासून सरकारी कांदा खरेदी सुरू होईल का किंवा होण्याची शक्यता आहे. मार्च एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू केली आणि एप्रिलपासून कांद्याची खरेदी सुरू केली तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रब्बी कांदा बऱ्यापैकी येत असतो. त्याचा परिणाम काय होतो की व्यापारी साठवण्यासाठी म्हणून साधारण हाच काळ आहे. अनेक व्यापाऱ्यांना तुम्ही जाऊन विचारा, अनेकांचे गोडाऊन असतात. साधारण ते गोडाऊनमध्ये पण अनेक जण जे भाड्याने घेतात ते करार मदार होतात, ते साधारण एप्रिलपासून होतात. कांद्याचं वर्ष हे एप्रिलपासून सुरू होतं, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आणि चांगल्या क्वालिटीचा सुकवलेला किंवा ज्या पद्धतीनं ज्या कांद्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीची रेलचेल असते किंवा निवडीला वाव असतो, इतका कांदा मार्केटमध्ये येतो. आता जो कांदा येतोय ना तो अगदी 1000 क्विंटल, 2000 क्विंटल, 5000 क्विंटल असा येतो आहे. यातनं काय होतं, 2 गाड्या 10 गाड्यांमध्ये व्यापाऱ्यांना निवडीला वाव मिळत नाही आणि जेव्हा 100-100, 200-200 गाड्या रब्बीचा कांदा येईल तेव्हा कॉम्पिटिशनही वाढेल आणि त्यांना कळेल की अरे हा कांदा चांगला आहे, हा मी साठवून ठेवतो. पण याच ठिकाणी भाव पडण्याचे पण धोके असतात. कारण कुठलाही व्यापारी असेल किंवा कुठलाही साठवणूक किंवा गुंतवणूकदार आहे, तो गुंतवणूक करतोय तुमच्या कांद्यामध्ये. त्यामुळे तो एप्रिलमध्ये खूप भाव देऊन खरेदी करणार नाही. आता एप्रिलचे भाव कसे आहेत ते आपण ऑलरेडी मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही इथं जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व घेऊन ते बघू शकतात. इथं मी सांगणारच आहे. दर आठवड्याचे भाव आपण सांगत असतो. तर या ठिकाणी आमचा अंदाज आहे की ते मागच्या वर्षी इतके असतील. यंदाची कांद्याची लागवड वगैरे ते आपण त्याची चर्चा करणारच आहे. परिणामी यावेळेस जर एप्रिलमध्येच सरकारी कांद्याची खरेदी झाली, माननीय मंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाला वाटतंय त्यांनी अतिशय चांगले विचार मांडले आहेत. सध्या तरी त्यांचं कौतुक करायला हरकत नाही. फक्त ते आश्वासन ठरायला नको. नाही तर कुठेतरी हवेत गोळीबार केल्यासारखे मागच्या वेळेस अशाच गोष्टी झाल्या होत्या. प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किती झाली आणि त्याचा किती शेतकऱ्यांना उपयोग झाला याचं कुठेही रेकॉर्ड नाही. त्याचं काय झालं किंवा ते काय झालं, पुढे काय होतंय याचंही काही सांगितलं जात नाही. पण हेतू चांगला आहे, तो चांगलाच ठेवा. आपण सध्या तरी सकारात्मक राहू या आठवड्यापुरतं. नंतर कळेलच की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा किंवा एकूणच सरकारचा काय हेतू आहे. तर या मंत्री महोदयांना आणि गव्हर्नमेंटला असं वाटतंय की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेतायत. म्हणून एप्रिलमध्ये जर खरेदी झाली तर एका बाजूला व्यापारी, दुसऱ्या बाजूला सरकार, अशी स्पर्धा लागेल. पण मागच्या वेळेस मात्र अनेक घटकांनी जाणून बुजून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून दबाव आणून ती खरेदी लांबवली. त्यानंतर सुरुवातीला कोणाचा काय फायदा झाला हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. नुकसान तर शेतकऱ्यांचंच होतं. असो, या विषयावर मी आता फार बोलत नाही. आताची आवक जी आहे त्याविषयी आपण बोलूया. आता हा तिसरा टप्पा जो आहे, थोडा व्हिडिओ मोठा होतोय, मला माफ करा. मी फार वेळ घेणार नाही तुमचा. तत्पूर्वी एक आवाहन करेल की चॅनलला नवीन आहात तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आता माझ्याकडे 1 ते 8 मार्च 2024 आणि आत्ताचे 9 ते 11 मार्चपर्यंतचे बाजारभाव आहेत. याच्यामध्ये आपण बघूया. अहिल्यानगरला 1 नंबरच्या क्वालिटीच्या कांद्यामध्ये 5.5% वाढ होऊन तो आता 1050 पर्यंत गेला आहे. आणि जो उन्हाळी कांदा आहे त्याच्यामध्ये मात्र 1% वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. तो आता 831 पर्यंत गेला आहे. लाल कांदा मात्र घसरलेला आहे 7.8%. पण मागच्या वर्षीची जी घसरण, मागच्या आठवड्यात लाल कांद्याची घसरण होती, ती याच अहिल्यानगर बाजारामध्ये
मी तुम्हाला सांगितलं होतं की 50% 60% या दरम्यान होती, ती आता घसरून कमी झाली आहे. हा गॅप कमी होऊन आता 38% आलाय आणि लाल कांद्याचे दर आहे ₹745. लाल कांदा ठेवायचा की विकायचा? लाल कांदा ठेवण्याची स्थिती नाही असा संदर्भ किंवा हे मी कळकळीने सांगितलेलं होतं. मात्र हा निर्णय तुमचा आहे. या संदर्भात मी डिस्क्लेमर दिला आहे, तो तुम्ही वाचू शकता. आता अकोला बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत घसरणे 45%. आताचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत ₹900. अमरावतीमध्ये लाल कांदा 1522 विकला जातोय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7% किंवा पाऊण टक्क्यांची वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% वाढ आहे अमरावतीमध्ये. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त 22% जास्त भाव हा अमरावतीमध्ये, माफ करा, उन्हाळी नव्हे, लाल कांद्याला मिळतोय. बुलढाणामध्ये लोकल कांदा ₹800 आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 23% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत केवळ 12% घसरण आहे. ₹1500 उन्हाळी कांदा जातो आहे. छत्रपती संभाजीनगरला जो उन्हाळी कांदा आहे तो मागच्या आठवड्याच्या तुलनेत 13% वाढलाय, ₹764 पर्यंत पोहोचला आहे. मागच्या वर्षीची जी घसरण होती ती इथं कमी होऊन 25% आली होती, ती अगदी 60 पर्यंत पोहोचलेली होती. लाल कांद्यामध्ये सुद्धा 2% वाढ झाली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत तो 850 पर्यंत गेलाय. या संदर्भातले कुठले बाजारभाव किती वाढतील, किती % वाढू शकतात, जिल्हावार कसं राहील, हे आपण आधीच रविवारच्या सदस्यांच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही ते बघू शकता. आता धुळे बाजार समितीचे जे बाजारभाव आहेत ते 950 वर गेले आणि 17% वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत लाल कांद्याची. जळगावमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो ₹800 आहे आणि लाल कांदा 727 आहे. 6% घसरण आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 44% घसरण आहे. जळगावमध्ये अजूनही घसरण बऱ्यापैकी आहे, पण ती 50च्या खाली आहे. आता कोल्हापूरमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 1057 पर्यंत पोहोचलाय सरासरी. 13% वाढ आहे. मागच्या वर्षीची घसरण जी आहे तुलनेत ती 21%, त्यामुळे कमी आहे. मुंबईमध्ये उन्हाळी कांदा 4.5% वाढला आहे, 1114 पर्यंत पोहोचलेला आहे आणि घसरण मागच्या वर्षीच्या तुलनेत अवघी 25% आहे. नागपूरमध्ये पांढरा कांदा मात्र घसरलाय 10%, ₹1400 आलाय, परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत जी घसरण आहे ती 30% आहे. आणि लाल कांदा मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 39% घसरण आहे, 1242 वर आलाय. 6.5% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरण आहे. खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला नंतरही सांगणार आहे आठवड्याच्या शेवटी, पण तेव्हा आपल्याला आणखी बाजारभाव, तोपर्यंत उन्हाळी कांद्याची आवकही कळेल आणि व्यापारी कसे दर देत आहेत. सध्या उन्हाळी कांद्याला किंवा रब्बी कांद्याला जास्तीत जास्त ₹1500 पर्यंत भाव मिळत आहेत चांगल्या क्वालिटीच्या. पण काही बाजार समित्या ज्या अशा आहेत तिथं किमान, म्हणजे विशेषतः पिंपळगाव आहे, कळवण बाजार समिती आहे नाशिकमध्ये, तिथं किमान बाजारभाव 700 ते 800 आहेत. पण काही बाजार समित्या ज्या आहेत तिथं किमान बाजारभाव अगदीच ₹200 आहेत उन्हाळी कांद्याचे. तिथे काही योग्य नाही. तर नाशिकचं बघूया. नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत 23% कमी भाव मिळतोय आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 23% वाढ आहे. 899 वरनं ते गेलेत 1110 वर आजपर्यंत. पोळ कांदा आहे तो अगदी 0.5% पेक्षा कमीने वाढलाय, म्हणजे 893 वरनं 894 वर गेलाय आणि 42% घसरण आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. लाल कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 41% घसरण आहे. मागच्या 2 आठवड्यात हीच घसरण 60% वर पोहोचली होती. आता हा घसरणीचा वेग कमी झालेला आहे. लाल कांदा मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलाय 7%, 855 वर आलाय. तो अगदीच 800 वर वगैरे होता नाशिकचं. आता पुण्यामध्ये जो गरवा कांदा आहे तो 8% वाढून 1186 वर गेला. मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% घसरण आहे अजूनही. आणि लोकल कांदा जो आहे तो 925 पर्यंत आहे, तिथे सुद्धा 7% वाढ आहे. सांगलीमध्ये लोकल कांदा 1028 पर्यंत गेलाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.9% घसरण आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% घसरण आहे. त्यामुळे इथे वाढीला पटकन हे उठाव मिळू शकतो सांगलीमध्ये.
साताऱ्यामध्ये उन्हाळी कांदा जो आलाय नवीन, तो साधारण 1078 पर्यंत गेलाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 32% घसरण आहे. लाल कांदा किंवा लोकल कांदा तो 1000 पर्यंत आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 44% घसरण आहे. लाल कांदा अजूनही दबावात आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3% वाढ आहे. हायब्रिड कांदा मागच्या आठवड्याच्या तुलनेत 12% वाढला आहे आणि तो आता 900 पर्यंत गेला आहे. आता सोलापूरचं आणखी डिटेल यायचं आहे, तरी पण सांगतो. लाल कांदा जो आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 19.9% वाढला, म्हणजे 20% वाढलाय. तो आता 800 पर्यंत पोहोचला आहे. मागच्या वर्षीची तुलनेत जी घसरण आहे ते 31% आहे. मागच्या आठवड्यात याच सोलापूरची घसरण जी होती मागच्या वर्षीच्या तुलनेत ती 55-57% असेल. मागचे व्हिडिओ काढून बघा. तर ती घसरण कमी झालेली आहे. लोकल कांदा 700 वर गेलाय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र इथे 58% घसरण आहे, दबावात आहे. ठाण्यामध्ये 1 नंबर क्वालिटीचा कांदा 1058 वर आलाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 10% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 53% हे भाव दबावात आहे ठाण्यामध्ये. आता सेकंड क्वालिटीचा जो माल आहे ठाण्यामध्ये 900 वर गेलाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 8% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 41% दबावात आहे. थोडक्यात एकूण महाराष्ट्राचा विचार करता उन्हाळी कांद्याला थोडी चालना मिळत आहे. भाव वाढण्याचे संकेत आहे, शक्यता आहे आणि भाव वाढणं अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात हे कसे येणारे याच्यामध्ये भाव बदलतील, कशा पद्धतीने आवक होईल, लाल कांद्याची घटेल का आणि उन्हाळ्याची किती वाढेल, हे सगळं आपण समजून घेऊ. तोपर्यंत जोडून राहा. पुन्हा एकदा विनंती करतो, जे तुमचे शेतकरी मित्र आहे, परिवार आहे, त्यांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही माहिती सक्षम करा. जोडून राहा. धन्यवाद.